नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय अगदी कोकणी पद्धतीने आंब्याची पोळी कशी करायची हे पाहणार आहोत आपण आज. आम्ही ना कोकणात फिरायला गेल्यावर ही आंब्याची पोळी हमखास कोकणातून घेऊन येतो. पण ती तशी म्हणावी तशी एवढी खास लागत नाही. पण ही जी मी करून बघितली ना पोळी, एकदम एक नंबर झाली होती. आणि लहान मुलांना आमच्या ती कोकणातून आणलेली पोळी अजिबात आवडत नाही, ते आम्हीच खातो. आणि ही पोळी मात्र मुलांनी आवडीने खाल्ली. मी इथे तुम्हाला 2 आंब्याची आंबा पोळी करून दाखवलेली आहे. तुम्हाला जास्त जर करायची असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे अगदी वर्षभर ही आंब्याची पोळी टिकते. त्यामुळे तुम्हाला जास्त जर करावीशी वाटत असेल आणि वर्षभर ठेवायची असेल तर तुम्ही 50 आंब्यापर्यंत सुद्धा करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त करायची असेल तरीसुद्धा करू शकता. फक्त ही काय करताना थोडी पातळ करायची, म्हणजे चांगली वाळते. आणि आपल्याला साठवून ठेवायला सुद्धा ते बरं पडतं पातळ असली की. आणि जाड असली ना ती तर लवकर ती वाळत नाही आणि त्याला नंतर पाणीसुद्धा सुटू शकतं. अगदी कागदासारखी पातळ जर पोळी केली ना तर ती फॅन खाली सुद्धा वाळू शकते, उन्हात ठेवायची सुद्धा गरज नाही. पण थोडी जर जाड असेल तर त्याला उन्हात वाळवावीच लागणार. आंबा पोळी करताना ना आंबा हा हापूस आंबाच निवडायचा, म्हणजे त्याला गर असतो चांगला. त्याच्यामध्ये धागे वगैरे केसर असं नसतात. आणि आंबा तो आपला मिक्स व्हायला पण बरं पडतं. म्हणजे बारीक करायला तो मिक्सरला लावताना त्याची पूर्ण पेस्ट व्हावी लागते. तर इथे पहा, हा आमचा घरचाच आंबा आहे, आमच्या झाडाचा हापूस आंबा आहे हा. आणि त्याच्यामध्ये कोय पहा किती लहान आणि चपटी कोय आहे. याच्यामध्ये गर भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे भरपूर 2 आंब्याचा गर निघालेला आहे. आता हा काढलेला गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 वेलची घातलेत मी, म्हणजे आपल्याला फ्लेवरसाठी. तुमच्याकडे जर इसेन्स असेल तरीसुद्धा घालू शकता, किंवा जरी काहीही नाही घातलं तरीसुद्धा चालतं. आता हा गर आहे ना अगदी बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये क्रिस्टल राहता कामा नयेत, म्हणजे बारीक बारीक नार राहता कामा नयेत. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक केलं आहे. आणि गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये हा गर सगळा बारीक केलेला गर कढईमध्ये घालायचा आहे. मैत्रिणींनो, ही आंबापोळी इतकी सोपी आहे ना, मी पहिल्यांदाच केली आहे तरीसुद्धा इतकी परफेक्ट आली आहे ना, काही विचारूच नका. तर आता हा गर कढईमध्ये काढला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता. मी त्या अर्धी वाटी घातली आहे, पण जास्ती गोड होतं ते, त्यामुळे अर्धीला कमी सुद्धा घातले तरी चालते. आता हे सतत ढवळत राहायचं, चांगली त्याला उकळी येईपर्यंत ढवळायचं. आणि अगदी बुडबुडी यायला लागली ना, उकळी यायला लागली की 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि मग असं ताटाला तेल लावून घ्यायचं किंवा तूप, आणि त्याच्यामध्ये ते थोडं थोडं काढायचं. खरं तर मला हे एकाच ताटात करायचं होतं, पण मी पातळ करायची म्हणून 2 ताटात केली. आता तुम्ही ते बघू शकता, मी जितकं पातळ केले ना तितकं पातळ जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2 दिवसच फक्त वाळवावं लागेल ते उन्हामध्ये. किंवा 1 दिवस उन्हामध्ये वाळवलं तर चालतं, आणि 1 दिवस खाली आपल्या घरात फॅन खाली वगैरे असं ठेवलं तरी सुद्धा चालतं. पण याच्यापेक्षा जर जास्त जाड असेल तर तुम्ही 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवा. आणि अगदी माझ्यासारखं जर थोडंसंच करत असाल तर तुम्हाला काही वाळवायची वगैरे गरज नाही, हे आपोआप 1 दिवसात संपून जातं. पण जास्त प्रमाणात जर करत असाल तर 4 दिवस चांगलं वाळवूनच ठेवा. आणि हे उन्हात ठेवताना ना अगदी सप्पई जागेला ठेवा, म्हणजे आपलं ताट आहे ना ते तिरकं वगैरे होऊ नये, असं सरळ ठिकाणी ठेवायचं. ताट तिरकं झालं ना त्याच्यामधला जो गर आहे तो सुद्धा तिरका एका बाजूला जाणार, आणि एका बाजूला पोळी आपली पातळ होणार, एका बाजूला जाड होणार. मंडळी, हे 1 दिवस उन्हात घातलेलं पहा, ही पोळी आंब्याची पोळी. काल 1 दिवस वाळवली, आज दुसरा दिवस. आज पण उन्हात घालायची होती, पण याच्यावर सगळे आता कधी कट करते असं चाललंय सगळ्यांचं. कधी एकदा खातोय झाले, त्यामुळं हे मी आता लगेच कट करणार आहे आणि सगळ्यांना खायला पण देणार आहे. तुम्हाला जर हे वर्षभर टिकवत ठेवायचं असेल तर तुम्ही हे असंच आता हे काढून घ्यायचं. याच्या कडा अशा मोकळ्या चाकूने मोकळ्या करून घ्यायच्या, आणि हे काढून असं ही पापडी आहे ना अशी वरती काढून घ्यायची, उलटी करायची, आणि परत 4 दिवस उन्हात वाळवायचं. म्हणजे अगदी कडकडीत करायचं. आणि कडकडीत केल्यानंतर हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर टिकतं हे. आणि ज्यावेळी आपल्याला आंब्याचा सीझन नसतो, आंबा खावासा वाटतो, त्यावेळी हे तुम्ही आंबापोळी खाऊ शकता. तर आता हे आपण कट करून घेऊया. याच्या कडा अशा गोल काढून आधी सोडवून घ्यायच्या. तर हे अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या फक्त. आणि असं अलगद धरून असं वर उचलायचं. अगदी सहजपणे निघतंय, जास्ती काय होय बाई चिकटलेलं आहे किंवा
निघतच नाही असं काय नाही आहे, पूर्णपणे हे पहा. आंबा पोळी आपली तयार. आता याचे काप करून तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवे आहेत तसे तुम्ही काप करून घेऊ शकता, चौकोनी, गोल, किंवा तुम्हाला जर रोल करायचे असतील तर तुम्ही रोल सुद्धा करू शकता. तर ही आंब्याची पोळी, 2 आंब्याची पोळी केले होते मी, 2 ताटामध्येच फक्त घातलं होतं. हे आता आमचं आता 5 मिनिटात फस्त होणार आहे, खाऊन संपणार आहे, त्यामुळे मला परत आता वाळवायची काही गरजच नाही. तुम्हाला जर स्टोअर करून जास्त प्रमाणात जर तुम्ही करून ठेवत असाल तर तुम्ही 4 दिवस उन्हात वाळवा. तर असं हे कट करून घेऊया मैत्रिणींनो. ही एकच दिवस उन्हात वाळवायची पोळी आणि लगेच उलटी करायची, नाहीतर काय होणार, दुसऱ्या दिवशी पण तुम्ही तसं जर ताट उन्हात ठेवलं तर ते कडक होणार आणि ती पोळी निघणार नाही, ताटाहून अलग होणार नाही, ती ताटाला डसून बसेल आणि त्याचे तुकडे होऊन निघतील काढाय गेलात तर. मैत्रिणींनो, खेडेगावात तर सगळी वाळवणे उन्हात घालायसाठी ऊन प्रत्येकाकडे मिळतं, पण शहरात तसं नाही. शहरात आतमध्ये ज्या पॅक रूम असतात त्यांच्याकडे अजिबात ऊन येत नाही, त्यांना बाहेर कुठे उन्हात घालायला जागा नसतो. अशांनी काय करायचं, अशी पातळच पोळी करायची आणि ती फॅनखाली वाळवायची. ही फॅनखाली सुद्धा पोळी छान वाळते, पण ती पातळ करावी लागते. तर इथे पहा मी कट करायला घेतलं आहे, तर अगदी इझिली कट होतं हे आणि तुम्हाला कोणत्याही आकारात तुम्ही कट करू शकता. तर इथे पहा हे असं रोल केलेत मी आणि थोड्याचे रोल केलेत आणि थोडे चौकोनी केलेत. मैत्रिणीनं कोकणातली आंबापोळीसुद्धा खाऊन बघितली आणि ही सुद्धा खाऊन बघितली, पण कोकणातल्या आंबापोळीपेक्षा ही जास्त चवीला लागते. मग माहीत नाही त्या पोळीमध्ये अजून काय ॲड करतात का, पण ही खूपच छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि हो, पोळीवरती जे काळे डाग तुम्हाला दिसत आहेत ना, ते हलवताना माझं काय झालं होतं, थोडंसं हलवायला कॅमेरा ॲडजस्ट करायच्या नादात थोडंसं लागलं होतं, खाली करपलं होतं, त्यामुळे हे काळं तुम्हाला दिसतंय. नाहीतर तुम्ही हलवताना एकसारखं हलवा. अजिबात हलवताना हलगर्जीपणा करू नका, कारण ते लगेच साखर त्याच्यामध्ये असल्यामुळे आणि आंबा पण चिकट असल्यामुळे ना ते खाली डसू शकतं. तर इथे पहा असे चौकोनी लेयर्स पण एकावर एक असे विकत बाजारामध्ये असतात. तर मंडळी, ही आंबापोळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आपण दुसऱ्या पण एका पद्धतीने आंबापोळी करून पाहणार आहोत, ती म्हणजे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो ना त्या प्रकारे. कोकणातली आंबापोळी तर आपण नेहमी खातोच, पण ती कशी करतात हे कोणाला माहिती नसतं शक्यतो. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.